गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज 30 मे आहे. आज 30 मेला माझ्या आईबाबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे. तो आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. त्याच्यामुळे आज दिवसभर आमची जी काही प्रिपरेशन चालू आहे, आमची घरच्या घरीच बड्डे आहे. कारण पाऊस अचानक असल्यामुळे आम्ही बाहेर करू शकत नाही. बाहेर एवढी जागा असून सुद्धा आम्हाला काही करता येत नाही आहे. त्यामुळे आम्ही घरच्या घरीच आज बड्डे करणार आहोत. तर तो बड्डे कसा करणार आहोत, काय काय करणार आहोत, कशी आमची सगळ्यांची मजा मस्ती चाललेली आहे आणि आम्ही चौघी बहिणी मिळून कसा हा त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतोय, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आता एक तयारीला सुरुवात चाललेली आहे. त्यामुळे ती तुम्हाला मी दाखवायला सुरुवात करते. अशी आता आम्ही इथली सगळी सिटिंग अरेंजमेंट हलवणार आहोत, कारण इथे सगळं आम्हाला बड्डे करायचा आहे. इथे आता हे सगळं असं दिसत असलं तरी संध्याकाळचं लुक काहीतरी वेगळा असणार आहे. त्यामुळे नक्की पुढे बघत राहा. अशा पद्धतीने आता आम्ही सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. शेवटी दाराला तोरण लावल्याशिवाय घरातलं शुभ कार्य होतच नाही. आणि आदल्या दिवशी रात्री मी आईच्या हातावर मेहंदी काढत होते, कारण आता ती नवरी होणार होती म्हटल्यानंतर मेहंदी तर पाहिजेच. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांची पाहुण्यांची एक एक भेट सुरू झाली त्या दोघांना विशेष देण्यासाठी. आणि इथे आमचं आता डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे. आणि 50वा लग्नाचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे आम्ही त्यांना असे 50 दिव्यांनी ओवाळणार होतो. त्याच्यामुळे आम्ही ती एका बाजूला ती तयारी आमची सगळ्यांची चालू होती. आणि फायनली सगळं डेकोरेशन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही तयार व्हायला सुरुवात करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आम्ही त्या एंट्रन्सला असं त्यांच्या वेलकमसाठी असं ठेवलेलं होतं. कसं वाटलं मला नक्की सांगा हां कमेंट्स करून. आणि ते हे आमचं डेकोरेशनचं फायनल लुक. आणि एकदम मस्तपैकी सगळीजण आता रेडी व्हायला सुरुवात करायला झालेली, कारण का दिवस असाच कधी गडबडीत गेला होता. आमचंच आम्हाला समजलं नव्हतं सगळ्या तयारीमुळे. आणि आता मी तयार झालेली आहे. आणि आता हे बघा अशी एक सगळ्यांची तयारी वगैरे सगळी चालू झाली होती. कसं वाटलं हे डेकोरेशन मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि थोडं आता बाहेर थोडा उजेड पण होता, फोटोग्राफर आला होता. मग त्या दोघांचं थोडा फोटोशूट आम्ही करत होतो. त्यांच्यासोबत आम्ही पण एक मध्येच चान्स घेत होतो की त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. त्यामुळे सगळे वेटिंगला होते आणि दोघांचे असे फोटोशूट छानपैकी चालू झालेलं होतं. आणि मग परत आतमध्ये त्यांना सगळेजण गिफ्ट वगैरे देऊन परत आमचे आतमध्ये सुद्धा घरात फोटोशूट सगळे चालू झाले होते. कारण का नंतर एकदा लग्नाच्या आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली तर मग ते मिळालं नसतं, म्हणून आधीच सुरुवात केली. आणि आता फायनली आम्ही लग्नाची तयारीला सुरुवात केलेली आहे. अर्धे आमच्या घरातले होते सगळेजण, ते बाबांना घेऊन म्हणजे नवरा मुलगा म्हणून ते सगळेजण त्यांच्या बाजूने होते. आणि आम्ही नवरी मुलगीच्या बाजूने होतो, म्हणजे आई नवरी मुलगी होती म्हणून आम्ही अर्धे जण आईच्या बाजूने म्हणजे नवऱ्या मुलगीच्या बाजूने होतो. आणि तशा पद्धतीने आम्ही बाबांचा म्हणजे नवऱ्या मुलग्याचा गृहप्रवेश करून घेतला. म्हणजे लग्नासाठी ते आतमध्ये आलेले होते. अशा पद्धतीने सगळीजण खूप मजा मस्ती एकदम चालू होती. तुम्हाला कशा वाटतात सगळ्या गोष्टी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आमचा नवरा मुलगा आलेला आहे आणि आता सगळीजण थोडी नाचून बिचून धमाल झाली आणि आता नवऱ्या मुलगीची एंट्री सुरू झाली होती. आणि अशा पद्धतीने मंगलाष्टकाला सुरुवात झाली. आम्ही अगदीशी भरपूर नाही पण एक सिंपलचं छोटं मंगलाष्टक झालं आणि दोघांनी सगळ्या त्यांना एकमेकांना हार घालून सगळ्यांचे परत आशीर्वाद घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांना आता हार वगैरे घातला आईने आणि बाबांनी एकमेकांना. आणि सगळ्यांनी त्यांना छानपैकी आशीर्वाद दिले.
थोडं परत फोटोशूट सुरू झालं आमचं आणि परत मग छोटीशी आमची एक तिथल्या तिथे एक वरात झाली आणि गाणी लागल्यानंतर नाचायला तर कोणाला पाहिजेच आणि त्यात वरातीतला डान्स म्हटल्यानंतर सगळीच पुढे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे दिवे तयार केले होते त्या दिव्यांनी प्रत्येकाने त्यांना म्हणजे त्यांच्या आईच्या आधी सगळ्यात जावा, त्यांनी सगळ्यांनी ओवाळून घेतलं. आम्ही सगळ्या बहिणींनी नंतर ओवाळून घेतलं. अशा पद्धतीने आम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी त्यांना त्या 50 दिव्यांनी ओवाळून घेतलं आणि आम्ही चौघींनी परत एक चौघींनीसुद्धा त्यांना ओवाळून घेतलेलं आहे. या दोघी आमच्या घरातल्या सुना, त्यांनी त्यांना वेगळं असं ओवाळून घेतलं. असं स्टेप बाय स्टेप आम्ही प्रत्येकाला चान्स दिला आणि फायनली त्यांचा आम्ही मग केक कट करायला घेतला. ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक आणला आणि छानपैकी त्यांचं केक कटिंग करून परत एक छोटं सेलिब्रेशन केलं आणि परत आमचे रेग्युलर फोटो हे सुरूच झालेले आहेत. फोटो काढायला कोणीही पाठी नाही, सगळेजण पुढे 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 अशा पद्धतीने आम्ही छानपैकी केलं आणि रात्री छान सगळ्यांचा जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही दिवसभरामध्ये मस्तपैकी घरच्या घरी सुंदर पद्धतीने आईबाबांच्या 50व्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला. तुम्हाला कसा वाटलं? मला हा सगळा दिवसाचा आमचा बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा.